नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पराभव झाला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धव सेनेला 65 जागा जिंकण्यात यश आले होते. त्यामुळे आता संख्याबळाचं गणित जुळवून मुंबईत आपला महापौर बसवण्यासाठी उद्धव सेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एकीकडे महाविकास आघाडीतील सहकारी असलेल्या काँग्रेसला सोबत घेतानाच शिंदे सेनेच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव सेनेने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना आहे असं सूचक विधान केलं. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी होणारी संभाव्य फोडाफोड टाळण्यासाठी शिंदे सेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. त्याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे सेनेकडून जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांच्यामध्ये बरेचसे नवे चेहरे आहेत. तसेच ते मूळचे शिवसैनिक आहेत. तसेच जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईबाबत एक वेगळी भावना आहे. त्यामुळे मुंबईत भाजपचा महापौर होऊ देऊ नये अशा सर्वांच्या मनात विचार आहे. तुम्ही कितीही कोंडून ठेवलं तरी संपर्काची संदेशाची इतकी साधनं असतात की त्या माध्यमातून संदेश येतच असतात असं सांगत संजय राऊत यांनी शिंदेचे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले, मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा ठाकरे बंधूंचा व्हावा, भाजपचा होऊ नये अशी भावना आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसेच देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर मुंबईत बसू शकतो. काल मी राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांची ही फोनवरून चर्चा झाली. अनेकांची चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या या घडामोडींकडे तटस्थपणे पाहत आहोत. मात्र पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलं.